हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर मी आज ना व्हिडिओला डायरेक्टच सुरुवात केली, कारण की आज जो पूर्ण व्हिडिओ आहे ना तो गार्डनिंग रिलेटेड आहे. कारण की आता जो महिना चालला आहे, म्हणजे आता संपतच आला आहे, जवळजवळ शेवटचा दिवस आहे. पण जो येणारा महिना आहे ना, तर त्यात तुम्ही जे कामं केले ना, तर तुमचं वर्षभराचं गार्डनिंगचं टेन्शन खूप काही कमी होणार आहे. तुम्ही नवीन नवीन प्लांट्स ॲड करू शकतात आणि जे काही माझं जे गार्डनिंगचं अपडेट आहे ना, ते मी तुम्हाला देणार आहे. आणि जास्तीत जास्त फ्लावर कसे घ्यायचे किंवा मी जे सीड्स ग्रो केले होते त्यांचं काय अपडेट आहे वगैरे वगैरे सगळं तुम्हाला विथ टिप्स जे आहे मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला जर गार्डनिंग सुरू करायची असेल तर बिगिनरसाठी खूप छान टिप्स मिळतील तुम्हाला. आणि काही नवीन इन्क्लूड करायचं असेल तर गार्डनिंगबद्दल ज्या जनरल टिप्स असतात त्या तुम्हाला सगळ्या यामध्ये मिळतील. सो बघा, मी हे 2 प्लांटर जे होते ना, तर ते मी आता गेल्या रविवारी घेऊन आली होती. तर मी तुम्हाला मिनी व्लॉगमध्ये शेअर केलंच होतं. तर असं इंडियन आर्ट अँड क्राफ्ट म्हणून जे आहे ना, वाघोलीमध्ये असं प्रदर्शन वगैरे जे असतं ते त्यांनी भरवलेलं आहे. गेल्या 15 दिवसापासून हे इथे आहे आणि आय थिंक महिनाभर जे असतं हे इथेच असतं. जर तुम्ही वाघोलीत राहत असाल किंवा नियर बाय कुठे राहत असाल ना, तर तुम्ही इथे जाऊन जे आहे व्हिजिट करू शकतात. मिस्टर DIYच्या अगदी थोडं जवळच आहे किंवा डिकॉटलॉन आणि मिस्टर DIYच्या मध्ये जे आहे ना, तिथे हे आहे. एक्झॅक्ट लोकेशन मी नाही सांगू शकत तुम्हाला. सो तिथे आहे, रस्त्यावरच आहे, हायवेला आहे, तुम्हाला लगेच दिसेल. तर मी ना तिथून हे 2 प्लांटर आणले होते आणि हे म्हणजे ईच तो मला म्हणत होता की एक प्लांटर 170 रुपयाला. पण मी थोडी बार्गेनिंग वगैरे करून ना त्याच्याकडून जे आहे ना हे प्लांटर 200 रुपयाला 2 घेऊन आली, म्हणजे 100 रुपयाचं एक. आता मला माहीत नाही बघा, कारण मी सिरॅमिकचे प्लांटर ना पहिल्यांदा घेते, त्यामुळे मला माहीत नाही की ही प्राईस बरोबर आहे किंवा मला स्वस्तात मिळालं. जर तुम्ही प्लांटर घेत असाल सिरॅमिकचे आणि तुम्हाला यातलं नॉलेज असेल तर मला नक्की सांगा की मी व्यवस्थित बार्गेनिंग करून आली, की मला स्वस्तात मिळाला की महागात. म्हणजे नेक्स्ट टाईम मला अजून बार्गेनिंग किंवा मग जे आहे म्हणजे आपण प्रिपेअर असतो की एवढ्याला मिळालं पाहिजे असं मला नक्की सांगा तुम्ही. तर पहा, याला खाली होल होते आणि मी जे माझे 2 अरेका पाम आता इथे तुम्ही बघता यांना ट्रान्सफर करणार आहे. तर अरेका पाम जे आहे ना, त्याला माती अशी पाहिजे असते की त्यामध्ये माती अजिबात थांबायला नको, म्हणजे पाणी जे आहे ते अजिबात थांबायला नको. जसं तुम्ही पाणी घातलं की लगेच मिनिटाच्या आत जे सगळं पाणी इथे बाहेर निघलं पाहिजे ड्रेनेज होलमधून. तर मी ड्रेनेज होल झाकण्यासाठी ना इथे जे आपले नारळाच्या ज्या चुट्ट्या असतात ना त्यांचा उपयोग केलेला आहे. आणि माती अशी बनवली ज्यामध्ये सँडचा उपयोग जास्त केला आहे. नर्मदा रेती जी असते ना तिचा उपयोग करायचा. ज्या प्लांटला तुम्हाला कमीत कमी म्हणजे पाणी असं जास्त थांबायला नको, किंवा आता अरेका पाम हे आपण घरात ठेवतो, तर घरात ठेवणाऱ्या प्लांटला किंवा त्याला जास्त गजगजीत माती जी असते ती चालत नाही. त्यामुळे अशी माती बनवायची ज्यामध्ये आपण सँड जे आहे ते मिक्स करू शकतो. थोडी मी कोकोपीट घेतली आहे, 2-3 मूठ जे आहे मी इथे जे आहे कंपोस्ट घेतलेला आहे. आणि मी ट्राय करणार आहे की त्यांनी जी माती मला दिली ना, म्हणजे नर्सरीमधून जी माती आहे ना ती मी ॲज इट इज त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करेल, कारण की त्यांची माती चांगली आहे. त्यांनी स्टोन वगैरे मिक्स करून माती बनवलेली आहे. आणि तुम्ही म्हणजे त्याला फंगस वगैरे लागायला नको, कारण त्याच्या मुळांना आजूबाजूला थोडी मला फंगस दिसते. म्हणून मी काय करते ना, मातीमध्ये जी नीमखली असते ना, तर ती मी मिक्स करते आणि मी ती घरीच बनवली होती. कशी बनवली होती मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. माझ्याकडे ना ॲक्च्युली गार्डनिंगच्या एवढ्या गोष्टी असतात ना दाखवायला, पण मी डेली व्लॉगमध्ये हे सगळं रिपीट म्हणजे हेच नाही दाखवू शकत फक्त गार्डनिंगचं. तर मला असं भरपूर वेळा वाटतं की मी एक सेपरेट गार्डनिंगचं चॅनल ओपन करावं आणि ज्यामध्ये भरपूर टिप्स शेअर कराव्या, भरपूर गोष्टी ज्या आहेत गार्डनिंग रिलेटेड तुमच्यासोबत ज्या आहे शेअर करावं. पण मला सांगा तुम्ही की मी असं चॅनलच्याबद्दल विचार करू की नको म्हणून सेपरेट गार्डनिंगचं चॅनल. तर चला असो, कमेंटमध्ये सांगा मला नक्की. आणि पहा, इथे माझं एक जे आहे शिफ्ट करून झालेलं आहे आणि आता दुसरं जे अरेका पाम आहे मी त्यालाही शिफ्ट करून घेते. आणि हे जे होतं ना याची माती थोडी खराब होती, म्हणजे व्यवस्थित नव्हती. जशी पहिल्याची व्यवस्थित माती त्यांनी बनवली होती ना तशी ही नव्हती, म्हणून मी यासाठी सेपरेट आता मीच माती बनवणार आहे. पण मधला जो बंच आहे ना त्यांचा, त्यामध्ये त्यांनी पूर्ण जे आहे रेती भरलेली आहे, म्हणून मी ती रेती जशीच तशी राहू देणार आहे. कारण त्यामध्येच त्यांच्या जास्त रूट्स ज्या आहेत ना त्या आहेत, खाली बाहेरच्या त्याच्या बाउंड्रीच्या बाहेर त्या एवढ्या गेलेल्या नाही आहे. म्हणून मी मधल्या भागाला जास्त हात न लावता आजूबाजूची जी माती आहे ती फक्त मी बनवून जी आहे ती त्याच्यामध्ये टाकेल. आणि रेतीचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं जेणेकरून मग पाणी थांबत नाही. मी हे नेहमी सांगते तुम्हाला, कारण एकदाची माती आपली बनली की नंतर आपल्याकडे ऑप्शन नसतो परत प्लांट्स काढून. आणि ह्या सीझनमध्ये तुम्ही कुठल्याही प्लांटमध्ये शिफ्ट तुम्ही करू शकतात, म्हणजे छोट्या कुंडीतून मोठ्या कुंडीत वगैरे तुम्हाला जे काही करायचं असेल त्यांचं तुम्ही डिवाईड करायचं असेल. जसं तुमचं अरेका पाम खूप जास्त ब्रॉड झालेलं असेल तर त्याचे तुम्ही जे आहे वेगवेगळे भाग करून जे आहे रूट्स त्यांचे वेगवेगळे करून तुम्ही वेगवेगळ्या कुंडीमध्ये जे आहे मल्टिपल त्यांना करू शकतात. आणि हे सगळं ह्या दिवसांमध्ये अगदी इझिली होतं आणि मग झाडाला कुठलंही नुकसान होत नाही, कारण की वातावरण खूप छान थंड असतं आणि रूट्सला जे आहे
आहे ना गरम हवा लागत नाही। आणि चला आता इथे पाणी घातलं की माझं जे आहे अरेका पाम व्यवस्थित जे आहे शिफ्ट माझं करून झालेलं आहे आणि एक महत्त्वाचं काम पूर्ण झालं। आणि शेवटी आनंद असतो, पियालाही आनंद होता। तुम्ही बघू शकतात माझ्या साईडलाच ती चुडबुड करणं तिचं चालू होतं। नवीन प्लांटरची एक्साइटमेंट तिला देखील होती माझ्यासारखीच। पावसाळ्यात ना कुठल्याही झाडाला पाणी देताना ना जरा विचार करा, पाणी कमी झालं चालेल पण पाण्याचं प्रमाण जास्त होऊ देऊ नका, कारण एकदा कुंडीमध्ये पाणी गेलं तर ते काढणं शक्य नसतं। त्यामुळे एक दिवस लेट झाला चालतो, पण वरची माती छान सुकल्यानंतरच जे आहे झाडांना पाणी द्यायचं। तर चला इथे अरेका पाम माझं शिफ्ट करून झालेलं आहे आणि आता तुम्हाला सीड्सचे अपडेट दाखवते। तर बघा मी ना दुसऱ्या दिवशी म्हणजे हा तिसऱ्या दिवशीचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते। मी 3 दिवसापूर्वी ह्याच वेळेला जे आहे सीड्स ग्रो केलेल्या ठेवलेल्या होत्या आणि आजचा तिसरा दिवस आहे। त्यानंतर ना मी एक दिवस यांना असं पॉलिथिन बॅगमध्ये रॅप केलेलं नव्हतं, दुसऱ्या दिवशी मी रॅप केलं, म्हणजे या पॉलिथिन बॅगमध्ये रॅप करून मला 2 दिवस झालेले आहेत। आणि तुम्ही त्याचा रिझल्ट म्हणजे एक जी होती ना, आता तुम्हाला सगळ्यात पहिली कुंडी दाखवली ना, तर ती पॉलिथिन बॅग त्यांनी दुसऱ्याच दिवशी मला दिसायला लागलं होतं की यातून जे आहे सीड जर्मिनेट होणार आहेत। बाकी गुणांमध्येही मला हालचाल दिसत नव्हती, म्हणून मी दुसऱ्या दिवशी लगेच फटक्यात जे आहे असं पॉलिथिन बॅगमध्ये जे आहे त्यांना रॅप केलं। थोडी हवा मॉइश्चर जाण्यासाठी होलही करायची त्यांना, जेणेकरून त्याच्यामध्ये हवा गेली पाहिजे बाहेरची। आणि याच्याने काय होतं ना, असं रॅप करून ठेवल्याने मॉइश्चर तिथे लॉक होतं आणि सीड्स लवकर जर्मिनेट होतात। तर आजचा तिसरा दिवस आहे आणि मी जवळजवळ 7 ते 8 कुंड्यांमध्ये जे होते ते सीड्स लावलेल्या होत्या। त्यामधून 3 कुंड्यांमध्ये जे आहे सीड्स जर्मिनेट झालेले आहेत, 4 कुंड्यांमध्ये अजून काही झालेलं नाही आहे। आणि मी तुम्हाला तिसरा दिवसाचा आहे तो अपडेट देते। यानंतर 6व्या-7व्या दिवसाचा परत एक तुम्हाला माझ्या नॉर्मल व्लॉगमधून जो आहे तो अपडेट देईल मी की किती जर्मिनेशन जे आहे प्रोसेस झाली आहे। पण मला असं वाटतं की 7 कुंड्यांमधून जे आहे 3 कुंड्यांमध्ये जर सीड्स जर्मिनेट होत आहे तर काही हरकत नाही आहे सीड्सने ग्रो करायला। आणि जे आहे क्रिसेंथेमम म्हणजे आपली जी शेवंती असते ना, ती खूप छान लवकर ग्रो झाली माझी आणि शेवंतीची फुलं खूप छान दिसतात। जर तुम्हाला सीड्स वगैरे लावायचे असतील मग तुम्ही तो व्हिडिओ बघा आधी माझा, जर तुम्ही पाहिला नसेल तर, आणि मग तुम्ही सीड्सने ग्रो करू शकतात। अदरवाईज मी तुम्हाला पुढचं सगळं अपडेट जे आहे ना ते तुम्हाला देईन। पण मला आता हे दाखवताना असं तुम्हाला रेकमेंड करायचं आहे, जर तुम्ही सीड्सने कुठलंही प्लांट ग्रो करत असाल ना तर असं पॉलिथिन बॅग ना त्याला लॉकच करून द्यायची, पण लक्षात ठेवून छोटा एक होल करायचा, जेणेकरून त्याच्यामध्ये जे आहे ना म्हणजे थोडंसं बाहेरून जे आहे ते हवा जायला मार्ग पाहिजे, नाहीतर मग ते सीड्स जे आहेत मध्ये सडायला लागतील। आणि दिवसातून एक वेळा चेक करू शकतात तुम्ही, परत परत चेक करायचं नाही, कारण जे मॉइश्चर आपण लॉक करण्यासाठी ह्या बॅग बांधतोय ते मॉइश्चर तिथे जर राहिलं पाहिजे। परत परत चेक केलं तर मॉइश्चर मग निघून जातं आणि मग ह्या पॉलिथिन असं बांधलेल्याचा काही उपयोग होत नाही। तर चला जे आहे 7 माझ्या अशा कुंड्यांमधून 3 कुंड्यांमध्ये सीड्स आलेले आहेत। यानंतरचं अपडेट मी तुम्हाला पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवते। हे पहा, गेल्या 2 दिवसापूर्वी ना माझ्याकडे बेबी सनरोज आहे, तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असतात। तर याचीच मी काही कटिंग्स घेतल्या आणि त्या ज्या आहेत छोट्या छोट्या कटिंग्स घेतल्या मी, आणि नॉर्मल मातीचं जे आहे ना ते मिक्सचर मी तयार केलं। आणि हे सक्युलंट फॅमिलीचं जे आहे ना बेबी सनरोजचे हे जे आहेत हे प्लांट आहे, त्यामुळे याला माती अशी पाहिजे की थोडी म्हणजे माती पाणी टिकून नको राहायला, कारण की याच्या पत्त्यांमध्ये खूप जास्त पाणी असतं। सो मी तुम्हाला म्हणून प्रत्येक वेळा सांगते की तुम्ही माती अशी तयार करा की जी प्लांटला अनुसरून आहे, जी प्लांटला आवडते तशी तयार करा। आणि आता बघा ही मला हँगिंग बास्केट तयार करायची, कारण बेबी सनरोज हँगिंग बास्केटमध्ये खूप छान दिसतं। तुम्ही ही मातीची कुंडीच बघू शकतात किती मोठी झाली होती ती, त्यामुळे मी थोडी यामध्ये कोकोपीटचं प्रमाण जास्त ठेवलं, जेणेकरून हलकी राहिली। आणि कोकोपीट चांगलं असतं, फक्त त्यामध्ये व्यवस्थित आपल्याला न्यूट्रिएंट जे असतं ना ते काहीही मिळत नाही प्लांटसाठी, म्हणून कोकोपीटसोबत ना तुम्ही कंपोस्टचं प्रमाण जास्त टाकलं पाहिजे, जेणेकरून मग कोकोपीट व्यवस्थित असते प्लांटसाठी। आणि त्यानंतर बघा म्हणजे हा जो आता सीझन चालला आहे ना, हे ह्या सीझनमध्ये तुम्ही कुठलेही कटिंग जे आहेत अगदी इझिली ग्रो करू शकतात। जशी बघा ही जास्वंदाची कटिंग मी तुम्हाला दाखवली होती मागे, ही मातीतही इझिली ग्रो करते, पण माझ्यासाठी पहिल्यांदा होतं म्हणून मी पाण्यात ठेवली होती। आणि तुम्ही बघू शकता तिथे बारीक बारीक रूट्स जे आहेत ते यायला तयार झालेले आहेत। ह्या कटिंगला ॲक्च्युली थोडा उशीर लागला कटिंग जे आहे रूट्स यायला, पण आता मी 2-3 दिवसापूर्वीच ह्या 2 कटिंग आणल्या आहे आणि त्यांनाच एकदम बारीक बारीक रूट्स यायला लागले। आणि जास्वंदाचा प्रॉब्लेम हा असतो ना, याच्यावर मिलीबग्स खूप येतात आणि बघा अजून कटिंग ग्रोही झाली नाही आहे, त्याच्या आधीच मिलीबग्स जे आहेत ते येऊन बसलेले आहेत की आम्ही आहोत तिथे तयार खायला। पण चला म्हणजे या सीझन वाईज ना तुम्ही मोगरा असो किंवा मग जास्वंद वगैरे असो, या ज्या पण तुम्हाला कटिंग मिळतील ना किंवा मग तुमचं जे आपलं मनी प्लांट असतं खूप इझिली ग्रो होतं। तर तुम्हाला एक्स्ट्राचे प्लांट जर ग्रो करायचे असतील ना फ्रॉम कटिंग, तर तुम्ही ह्या सीझनमध्ये अगदी बिनधास्त ग्रो करू शकतात।
आणि जसं मी तुम्हाला म्हणाली ना की ही नवीन कटिंग असून सुद्धा हिला जे आहेत बारीक बारीक रूट्स दिसायला लागले आहेत. सो जसं जसं आपल्याला चांगला जो आहे दिवस मिळतो, व्यवस्थित कटिंगच्या अनुसरून जसा दिवस मिळतो ना, तशा तशा कटिंग लवकर ग्रो होतात. म्हणून आता चांगला सीझन चालला आहे. गार्डनिंग तुम्हाला वाढवायची असेल तर कटिंग्स तेवढ्या ग्रो करा. जेट प्लांटची कटिंगही खूप लवकर लागते ह्या दिवसामध्ये आणि माझं जेट प्लांट खूप जे आहे ना मस्त ग्रो करतं आहे. फक्त जेट प्लांटला ना माती बनवताना अशी माती बनवायची ना ज्यामध्ये पाणी थांबणार नाही. याचंही सेम आहे. ज्यांच्या पत्तीमध्ये पाणी असताना त्यांना खूप अशी माती जी असते ना अशी लागते की त्यामध्ये रेती जास्त पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. आणि यामध्ये मी खूप जास्त रेती मिक्स केलेली होती. आणि जेट प्लांटला असते ना ती सनलाईट खूप जास्त लागते. आणि कुठल्याही प्लांटला ना जेव्हा आपण 8 दिवसातून एकदा तरी ना त्याची माती, वरची माती अशी उकरून काढायची, जेणेकरून मुळांना थोडी फ्रेश हवा लागते आणि मग प्लांट खूप छान ग्रो करतं. आणि मी नेहमी 8 दिवसानंतर जे आहे अशा पद्धतीने जे आहे माती वरची उकरून काढत असते. आणि जेट प्लांटची कटिंग ना नॉर्मल तुम्ही कुठल्याही छोट्या मोठ्या कपमध्ये लावून घेऊ शकतात. आता दाखवतेच मी तुम्हाला कशा पद्धतीने मी काही दिवसापूर्वी जी होती ती कटिंग लावली होती. आणि सगळ्या कटिंग ज्या आहेत ना माझ्या ग्रो केलेल्या आहेत. जेट प्लांट हे पत्तीपासून सुद्धा ग्रो होतं, पण खूप ती स्लो प्रोसेस असते किंवा मग 10 पत्त्यांमधून 2 पत्ते ग्रो होतात, त्यापेक्षा कटिंगच घ्यायची. तर हे जे आहे हे मी माझ्याकडे एक मोठ्या पत्तीचं जेट प्लांट आहे त्याची ही कटिंग लावलेली होती. आणि छोट्या पत्तींचं जेट प्लांट जे आता तुम्हाला मोठं दाखवलं मी, ही त्याची कटिंग लावली होती. अगदी तुम्ही बघू शकतात, अगदी छोटे छोटे जे होते ना त्यांचेसुद्धा लगेच रूट्स यायला लागतात, कारण की हा सीझनच तसा चालला आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, कुठूनही कसलीही कटिंग मिळाली तर घेऊन या आणि लावा. कुठलीही कटिंग तुमची जगेल, एकही कटिंग खराब होणार नाही. तर अशा पद्धतीने अगदी छोट्याशा कपमध्ये जे आहे मी ह्याला लावलेलं आहे. आणि हे एक मोठं जे आहे जेट प्लांट आहे माझं, त्याचीही कटिंग केल्यानंतर काय होतं ना की त्यालाही नवीन ब्रांचेस येतात. त्यामुळे तुम्हाला झाडांना प्रूनिंग करायची असेल, सॉफ्ट प्रूनिंग असो, हार्ड प्रूनिंग असो, जे तुम्हाला त्यांचं करायचं असेल तर तुम्ही ह्या जे आहे ऑगस्ट महिन्यामध्ये करू शकता, जेणेकरून त्यांना नवीन ब्रांचेस येतील. कारण जेवढ्या जास्त ब्रांचेस, मग फ्लावरिंगचं प्लांट असो की नॉर्मल असो, तुम्ही कटिंग केली तर तेवढे जास्त ब्रांच येतील आणि मग तेवढे जास्त फ्लावर्सही येतील. तर अशा पद्धतीने जे आहे तुम्ही प्रूनिंग करू शकता. कुठल्याही झाडासाठी ना कंपोस्ट किती महत्त्वाचं असतं ना, त्याचं मी आता एक लास्ट एक्झाम्पल तुम्हाला देणार आहे. आणि जसं हे माझ्याकडे गोकर्णाचं झाड आहे, हा वेल तुम्ही बघितलेला असेल मागच्या 15 दिवसात एवढं रॅपिडली, म्हणजे इतका फास्ट हा ग्रो करायला लागला ना, तुम्हाला शब्दात मला सांगता येणार नाही, एवढा छान ग्रो करतोय. फ्लावर पण असतातच यावर. म्हणजे आता मी त्याला कंपोस्ट गेल्या 15 दिवसापासून जे आहे कंपोस्ट द्यायला सुरुवात केली. नॉर्मल बनाना पील फर्टिलायझर किंवा ऑरेंज असतं ना आपलं, त्याचं मी जे आहे त्याचं माझ्याकडे बायोएन्झाईम पडून आहे. किंवा मग आपलं कांद्याचा जो साल असतं ना, ते पाण्यात 2 दिवस भिजवायचं आणि त्याचं पाणी जे आहे डायल्यूट करून द्यायचं. एवढंच मी याला देते. फक्त बनाना आणि जे आहे कांद्याचं जे फर्टिलायझर आहे ते मी याला देते. आणि त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकतात, किती छान जे आहे. हे खूप मोठं होते, खूप वरपर्यंत गेलं. आता वरही मला दोरी बांधावी लागणार आहे, एवढं छान ग्रो करत आहे. आणि फ्लावर तुम्ही बघू शकतात, मस्त येतात, छान दिसतात फ्लावर. काहीतरी फ्रेश नवीन कलर ॲड होतो घरामध्ये. आणि एक तुम्हाला सेम मी आता दुसरा अजून दाखवेल, ज्यांना मी सेम, यांनाही मी सीडने ग्रो केलं होतं. अगदी छोट्या छोट्या बिया घातल्या होत्या आणि आता बघा किती छान मोठं जे आहे वेल तयार झालेला आहे. तर मी नेक्स्टवाल्याला ना, म्हणजे आता जे खिडकीत एक ठेवलं आहे मी, त्याला मी अजिबात म्हणजे फर्टिलायझर वगैरे काहीही दिलेलं नाही आहे, कंपोस्ट त्यामध्ये घातलेलं नाही, फक्त पाणी देत होती. आणि ते फक्त वाढतं आहे, त्याला फ्लावरिंग वगैरे नाही आहे. आणि गेल्या 8 दिवसापासून, म्हणजे याला मी 15 दिवसापासून काळजी घेते त्याची. 8 दिवसापासून ना मागे आता 1 दिवस मी त्याला जे आहे बनाना पील फर्टिलायझर दिलं. तर आता त्याला जे आहे त्याची ग्रोथ 8 दिवसामध्ये फार जे आहे फास्ट झालेली आहे. त्यासाठी म्हणून कुठलंही फुलाचं प्लांट असो किंवा नॉर्मल प्लांट असो, त्याच्या गरजेनुसार आपल्याला त्याला कंपोस्ट करणं किंवा फर्टिलायझर टाकणं, लिक्विड असो किंवा सॉलिड असो, टाकणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने जो आहे हा वेल छान जो आहे माझा आता इथेही वाढायला लागला आहे आणि इथे आता फुलं येतील. सो तुमच्याकडेही कुठलेही जाई जुई असो किंवा मग आता गोकर्ण असो, तुम्ही त्याला जे आहे लिक्विड घरच्या घरी साधं सोपं फर्टिलायझर बनवा आणि ते घाला, म्हणजे खूप छान फुलं येतात झाडांना. चला तर मग ह्या सगळ्या टिप्ससोबत ना आता मी अपेक्षा करते की तुम्हाला खूप सारी जी आहे हेल्प मिळणार आहे. आणि मी आता व्हिडिओ इथे संपवते. त्याआधी ना आमच्या खिडकीतून जो आहे, बेडरूमच्या खिडकीमधून हा मस्त छान ग्रीनरीचा जो असतो तो नेहमी जो असतो तो फ्रेश व्ह्यू आम्हाला दिसत असतो. जो आहे बाल्कनीमधूनही दिसतो हा, पण कमी दिसतो, इथून थोडा जास्त दिसतो. अगदी डोंगर दिसेपर्यंत मस्त दिसत असतं. तर चला मग ह्या व्ह्यूसोबत व्हिडिओ संपूयात आणि अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल. नक्कीला लाईक करा. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. भेटूया आपण पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.